हाय गाईज आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा नवीन व्लॉग सॉरी माझी तब्येत थोडीशी खराब चालली आहे. सर्दी खोकला सगळं व्हायरल चालू आहे. आणि ह्या सगळ्या सिनारिओमध्ये गाईज आम्ही सगळ्या गर्ल्स ग्रुप चाललो आहोत हम्पीला. तर माझा सिंड्रेला ग्रुप, माझा स्कूल ग्रुप, आम्ही सगळे एकत्र असतं ना. काय तो वर्ड कोलॅबरेशन, म्हणजे हे कोलॅबरेशन पेड कोलॅबरेशन नाही, काहीच नाही. हे फक्त मेमरीजसाठी इमोशनल आणि असंच फक्त मुलींचा ग्रुप. म्हणजे मी तर माझ्या सिंड्रेला ग्रुपसोबत बऱ्याच वेळा गेली आहे. बट ह्यावेळी मी चालले आहे माझ्या स्कूल फ्रेंड्स. स्कूल फ्रेंड्स आम्ही अजूनही एकत्र आहोत. टचवूड मला म्हणजे मी ह्या गोष्टीला ब्लेसिंग मानते की बरेचशा वर्ष निघून गेली सगळ्या गोष्टी, पण आम्ही तरी पण एकत्र एवढे स्ट्रॉंग आहोत सगळेजण अजूनही. आणि मध्ये प्रत्येकाच्या अप्स अँड डाऊन्स होता. थोडं आमच्यामध्ये पण झालेल्या काही गोष्टी, प्रत्येकजण स्वतःच्या लाईफमध्ये बिझी होतं. त्याच्यानंतर आत्ता एकदा असं ठरलं की चला यार कुठेतरी जाऊया. नका रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीच संपणार नाही आहेत, पण स्वतःसाठी वेळ काढूया आणि चला हम्पीला जाऊया. तर सगळं मॅनेज झालेलं आहे. सगळं तुम्हाला मी व्हिडिओज अपलोड पण करेन. बजेट, परत त्याच्यानंतर ट्रिप कशी प्लॅन केली, कोणी केली, कशी केली, सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोर करेन. पण आजचा व्लॉग पहिलं मी ऑफिसमधून जस्ट आले आहे आणि अजून रात्रीचे 10-10:30 वाजतात आणि मला पॅकिंग करायची आहे. कारण का माझी काहीच पॅकिंग नाही झाली तिथे. कारण का पूर्ण एवढं शेड्यूल पॅक असतं ना, आणि त्याच्यात अचानक आमचं प्लॅनिंग ठरला आणि असं म्हटलं की चल जाऊया. काय घालायचं, काय तिकडे कसं पोचणार, काय म्हणजे असं जस्ट माझ्याकडे आत्ता आयटनरी आली आहे त्याची की काय आपण कुठे कुठे फिरणार आहोत. त्या बेसिसवरती मला सगळे कपडे जमा करून ठेवायचे आहेत, बॅग पॅक करायचे. आणि मी हम्पीला काय बॅग पॅक केली ह्याचा व्हिडिओ हा पूर्णपणे आहे. तर स्टे ट्यून आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तो गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं की मला कुठेही जर जायचं असेल तर पहिले तर मी असा सगळा पसारा माझ्या बाजूला काढून ठेवते की मला तिकडे काय घेऊन जायचं आहे. आणि माझे हे 10 पॉईंट्स आहेत जे मी एकदम असं नोट डाऊनच सगळं करून ठेवते की मला काय घेऊन जायचं आहे. तर जसं मी सांगितलं की आम्ही चाललो आहोत सगळेजण. आणि तुम्हाला माहिती आहे की गर्ल्स ट्रिप म्हटल्यावरती खूप सारे क्लोथ्स, इसेन्शियल्स, ब्युटी प्रोडक्ट्स सगळं काही होते. मुलांसारखं नाही आहे की फक्त एकच बॅग घेतली आणि आपण निघालो. नाही, गर्ल्स लोकांना खूप मेहनतीने सगळ्या बॅग्स घ्याव्या लागतात. म्हणजे जरी 2 दिवसाची ट्रिप असेल तरीसुद्धा जवळजवळ 4 ते 5 दिवसाचे कपडे, सगळे तुमचे फुटवेअर सगळं काही घ्यावं लागतं. तर जसं मी तुम्हाला सांगते की माझे हे 10 पॉईंट्स कुठले. तर पॉईंट नंबर 1, जर जिकडे कुठे जातो आहे, जसं आता आम्ही लोक हम्पीला चाललो आहे बरं. तर हम्पीला जाताना तिकडे कुठलं वेदर कसं आहे, आत्ता सध्याचं कंडिशन कसं आहे हम्पीचं, हे मी पहिलं चेक करते. का असं नको व्हायला की तिकडे उन्हाळा चालू आहे आणि मी हिवाळ्याचे कपडे घेऊन गेली, हिवाळा चालू आहे आणि मी पावसाळ्याचे कपडे घेऊन गेली. असं नको व्हायला, अशी गडबड नको अजिबात व्हायला. म्हणून जेव्हा मी आता हम्पीसाठी निघतो आहोत तर मी तिकडे वेदर चेक केलं की आत्ता ज्या पिरियडमध्ये आम्ही लोक चाललो आहेत 15, 16, 17 असं 3-4 दिवस, तर तिकडे आत्ता सध्याचं वेदर कसं आहे त्या अकॉर्डिंगली मी सगळे बॅकपॅक्स करते माझी. तसे मी सगळे क्लोज बघा पूर्ण असा पसारा काढून ठेवलेला आहे बाहेर. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं पहिलं मी डेस्टिनेशन म्हणजे चाललो आहे तिकडे वेदर कसं आहे ते सगळं चेक करते. त्याच्यानंतर सेकंडली ट्रान्सपोर्ट काय आहे, की म्हणजे आपण कसं चाललो आहे, बसने चाललो आहे, बाय रोड चाललो आहे, की तुमचं फ्लाईट्स आहे, की तुमचं ट्रेन आहे. की म्हणजे जसं आता आम्ही निघालो आहोत तर आमची रात्रीची स्लीपर आहे, AC स्लीपर आहे. AC स्लीपर म्हटलं की कम्फर्टेबल क्लोज झाले. त्याच्यानंतर बोलतात तुमचं ब्लँकेट, चादर हे सगळं तुमच्याकडे स्वतःचं असलेलं बरं आहे. तर पहिलं तर मी ते बॅगेमध्ये टाकणार आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला पॉईंट. तर हा सेकंड पॉईंटमध्ये काय, तर आता जसं मी म्हटलं की माझी ट्रेनची जर्नी आहे बरं. तर ट्रेनच्या जर्नीमध्ये माझी तर स्लीपर आहे. तर स्लीपरमध्ये मला कम्फर्टेबल क्लोज हवे. रात्रीचा प्रवास आहे तर मी रात्री व्यवस्थित झोपलीच नाही तर मी दुसऱ्या दिवशी, कारण का आपल्याकडे टाईम नसतो ना, 3 ते 4 दिवसाचंच माझी ट्रिप आहे. तर मग असं की मला सकाळी एकदम फ्रेश वाटलं पाहिजे, कम्फर्ट जसं घरी असतो तसं कम्फर्टेबल मी गेली पाहिजे. तर मी माझे कम्फर्टेबल क्लोज घेणार नाईटवेअरचे जे आहेत तिथे. त्याच्यानंतर ड्राय स्नॅक्स, म्हणजे असं कधी असं मंचिंग होतं, कधी झोप नाही लागत पटकरून, किंवा कधी आपल्याकडे सुका खाऊ असायला पाहिजे.
तर ह्या नक्की गोष्टी मी घेते जेव्हा पण तुमची जर्नी तुम्ही कुठे प्लॅन करतायत, कुठेही जा, म्हणजे छोटी ट्रिप असू दे, मोठी ट्रिप असू दे, तर जर तुम्ही असं पॉईंट वाईज सगळं करून घेतलं ना आणि पॉईंट वाईज तुमच्याकडे सगळं तुमचं सिनारिओ एकदम क्लिअर असेल तर तुमचं बऱ्याचशा गोष्टी सॉर्टेड होतात. म्हणजे तुम्हाला हे कुठे, ते कुठे, हे कुठे ठेवलं आहे, ते कुठे ठेवलं आहे, अजून काय काय घ्यायचं होतं, हे राहिलं आहे, ते राहिलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागत. मुद्दा असा की मग येते आयटिनरी. म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रॉपर एजन्सी थ्रू चालले किंवा तुम्ही स्वतःच प्लॅन केलं तर तुमचं एक असं माइंडसेट असतं ना की बाबा मी इथे ह्या टायमिंगला इथे पोहोचणार आहे, मग मी आज हे कवर करणार, दुसऱ्या दिवशी मी इकडे जाणार, तिसऱ्या दिवशी मी तिथे जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात आयटनरीमध्ये तुमच्या. तर आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आता इतकं सगळं सोपं झालं आहे. इन्स्टावरती रील्स येतात तुमच्या, गुगलवरती तुम्ही बघू शकतात आणि त्याच्यानंतर तुमचं आयटनरी पण दिसते. बाई आज आपण इकडे जर समजा चाललो आहे, फॉर एक्झाम्पल आम्ही हम्पीला जाणार, ऑफकोर्स तिथे काही टेम्पल्स असतील, काही तिकडे म्हणतात ना जुने काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, तर त्या अकॉर्डिंगली माझं ड्रेसिंग असलं पाहिजे. तर त्या बेसिसवरती मी काही असे साडी घेतली आहे तिथे वेअर करायला, काही कम्फर्टेबल असे वन पीस घेतले आहेत, जीन्स टॉप्स, हे जे कम्फर्ट जे कपडे आहेत त्या अकॉर्डिंगली, की म्हणजे 3 दिवस जसं आमचं डे बाय डे आम्ही लोक जाणार आहोत त्या बेसिसवरती मी तसे कपडे माझ्याकडे घेतले आहेत. आणि येस, ऑफकोर्स एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोज मस्ट. म्हणजे तुमच्याकडे गर्ल्स ट्रिपसोबत जर जात असाल तर एक्स्ट्रा क्लोज आर मस्ट. कारण का मग ते अरे तुझं खूप छान आहे टॉप, तुझा खूप ड्रेस चांगला आहे, अशा गोष्टी गर्ल्स ट्रिपमध्ये होतात. म्हणजे आम्ही तर इतका वेळा गेलो आहेत, मला कधी असं व्हिडिओ वगैरे शूटच करता नाही आला. आणि हा प्रॉपर व्हिडिओ की आम्ही जेव्हा पण कधीही जातो तेव्हा आम्ही काय काय गोष्टी असा बघतो. तर तिसरा पॉईंट हा कवर झाला. चौथा पॉईंट असा की आता म्हणजे आपण सगळं आता जातो आहे, आयटनरी सगळी आपल्याला माहिती आहे, क्लोज घेतले, फुटवेअर घेतले, सगळं काही घेतलं. बरं, त्याच्यानंतर येतो तुमचं डिजिटल सगळे ॲसेट्स. म्हणजे तुमचा मोबाईल असतो, आजकाल सगळेजण ट्रायपॉड पण घेऊन जातात, कॅमेरा असतो, मग त्याचं चार्जर आलं, तुमचे एअरफोन्स आले, त्याच्यानंतर जे काही तुमचे डिजिटल ॲसेट्स आहेत जे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत तिकडे, ते सगळे एका बॅगमध्ये मस्तपैकी पॅक करून घ्या. ठीक आहे. तर आता हे डिजिटल ॲसेट्स सगळं म्हणजे माईक, तुमचा ट्रायपॉड झाला, चार्जर्स झाले, त्याच्यानंतर तुमचे पॉवर बँक झाली, हे सगळं तुम्ही घेतलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बारी जी येते ती आहे तुमचे इसेन्शियल्स. म्हणजे डेली इसेन्शियल्समध्ये तुमचे झाले तुमचं डे केअर, नाईट केअरवाले तुमचे जसं छोट्या छोट्या गोष्टी, समजा तुमच्या काही मेडिसिन्स असतात, त्याच्यानंतर तुमचे जसं बॅटरीज कोणाकोणाला लागतं. म्हणजे शक्यतो मी तर घेतेच बॅटरी, बिकॉज रात्रीचा कुठे गेलो काय रिस्क नाही घ्यायची बिलकुल पण, तर बॅटरीज वगैरे घेते. किंवा त्याच्यानंतर ब्रश असतात, कोलगेट, भले तिथे जाऊन भेटतं तो वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याकडे स्वतःचं एक छोटंसं किट असलेलं कधीही चांगलं. म्हणजे तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करता एक छोटंसं एक पाऊच, त्याच्यामध्ये तुमचे इसेन्शियल्स आले, तुमचे ब्रश, कोलगेट, त्याच्यानंतर तुमचं जर काही मेडिसिन्स असतील तर ह्या सगळ्या गोष्टीचं एक छोटूसा पाऊच रेडी करायचा आहे. तसं मी माझा हा छोटूसा पाऊच रेडी असतो, त्याच्यामध्ये मी माझे जेवढे पण समजा काही मेडिसिन्स, तर टचवूड मला अजून कुठल्या मेडिसिन्सची गरज लागत नाही, बट कधी कधी कसं होतं आपण बाहेर जातो, आपल्याला ते वातावरण सूट नाही करत, किंवा कधी आपल्याला कधी ॲसिडिटी होते, कधी एकदमच डोकं वगैरे धरलं जातं, तर छोट्या कधी हेडेकची गोळी किंवा कधी वॉमिटिंगचं, कधी बसचा प्रवास वगैरे असेल तर हू नोज. मग छोटंसं हे असं मी पाऊच त्याच्यामध्ये रेडी करून ठेवते हे इसेन्शियल्ससाठी. नंतर पुढचा पॉईंट असा की डॉक्युमेंट्स. म्हणजे आता लांबचा प्रवास आहे, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या प्रिंट्स, कारण का कधी कधी आता आजकाल TC वगैरे सगळीकडेच येतात चेकिंगसाठी, तर तुमच्या ज्या काही तिकीट्स असेल त्याचे प्रिंट्स, तर हे सगळे जे डॉक्युमेंट्स तुमचे जे असतात हे सुद्धा एक सिक्युअर असं ठेवून द्यायचं. जसं मी माझ्या ह्या छोट्या पाऊचमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स मी ठेवून देते, म्हणजे कधीही लागले पटकरून तर ह्या सगळ्या कॉपीज तुम्ही काढून ठेवू शकता. म्हणजे हे खूप छान आहे की तुम्हाला सगळीकडे ओरिजिनल वगैरे कॅरी करायची गरज नाही आहे. म्हणजे असं छोटूसं तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे कार्ड्स वगैरे असं हे सगळं मी हे असं वेगळं, म्हणजे
तुम्ही गोष्ट नोटीस केली आहे का, माझ्या सगळ्या छोट्या छोट्या, जसं मी म्हटलं की मला असं ऑर्गनाईज राहायला खूप बरं वाटतं, की सगळ्या छोट्या कुठे गोष्टी कुठे टाकल्या आहेत ह्या सगळं शोधत नको राहायला. तुमच्याकडे तुमचे सेपरेट असे पाऊच किंवा कप्पे वगैरे असतील ना, तर खूप गोष्टी सॉर्टेड होतात, वेळ पण वाचला जातो तितकाच. मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं स्किन केअर तुम्ही कधीच स्किप करू शकत नाही. म्हणजे तुमचं डे केअर असू दे, नाईट केअर असू दे, किंवा तुमचा मेकअप, जसं तुम्हाला म्हणतात ना की तुम्हाला काय काय लागतं आहे स्किन केअरसाठी, मॉर्निंगचं स्किन केअर, इव्हनिंगचं स्किन केअर. कारण का कधी कधी काय होतं ना, बऱ्याच वेळा मी सांगते, आपण कुठेही फिरायला जातो, समजा 2 दिवसाची ट्रिप आहे, 3 दिवसाची ट्रिप आहे, तर असं म्हणतो की अरे जाऊ दे, 1-2 दिवस तर आहे ना, कशाला उगा स्किन केअर आणि हे करत बसा. पण नको, कारण का तिकडचं त्याचं जे तुमचं वातावरण आहे ते तुमच्या स्किनला कसं सूट करतं आहे किंवा कसं तुमची स्किन रिॲक्ट करते तुम्ही सांगू नाही शकत. सो इट इज बेटर दॅन टेकिंग प्रिकॉशन्स फॉर युअर स्किन. खूप सेन्सिटिव्ह असते आपली स्किन, तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की प्रिकॉशन्स घ्या आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं स्किन केअर रुटीन, तुमच्या सनस्क्रीन इम्पॉर्टंट, सनस्क्रीन घ्या. म्हणजे तुमचं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, तुमचं फेस वॉश, ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याचा एक छोटासा सेपरेट असा पाऊच, जसं माझ्याकडे पण आहे. माझा हा छोटूसा पाऊच, मग माझ्याकडे किती सारे पाऊच झालेत. मी सगळ्या गोष्टी अशा पाऊचमध्ये, म्हणजे हे वेल ऑर्गनाइज आहे. कारण का तुम्हाला ह्या गोष्टीने खूप छोटासा बदल आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीने खूप मदत होते. तर हा छोटूसा माझा आपला ह्याचा स्किन केअरचा आणि त्याच्यानंतर तुमचं रेग्युलर मेकअपचं छोटूसा किट. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी येतो आपला मेकअप. हे सगळं घेतलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती मॅचिंग ॲक्सेसरीज असते, इयरिंग्स असतात. म्हणजे जे तुम्ही आउटफिट वेअर करणार आहे सगळं आधीच प्लॅन करून जा. तिकडे बघून हे घालू का ते घालू, कशाला, काय गरज आहे. इमॅजिन करत राहा की बाई माझा हा ड्रेस आहे तर मला याच्यावरती काय सूट करेल, काय घालायचं आहे. तर असं मी छोटे छोटे असे हे इयरिंग्स वगैरे हे सगळे मी घेऊन जाते. म्हणजे की बाबा कधी कुठेही लागते, की एवढं सगळं मुली जाणार आहोत, कधी कोणाला ही गोष्ट आवडते, कधी कोणाला ती गोष्ट आवडते. तर असं सगळं वेल ऑर्गनाइज अशी मी पूर्ण ट्रिप माझी प्लॅन करते. म्हणजे आता मला उद्या निघायचं आहे तरीसुद्धा इतक्या रात्रीसुद्धा मी असं नाही की हे भेटलं तर त्या बॅगेमध्ये टाकूया, ते भेटलं तर त्या बॅगेमध्ये टाकूया, मग नंतर तिकडे जाऊन सगळं शोधा हे नाही घेतलं, ते नाही घेतलं. नो बॉस, जे आहे फुल ऑर्गनाईज करून, म्हणजे मला पण जास्त तिथे स्ट्रेस नाही होणार की अरे हे राहिलं ते राहिलं, आणि तिकडे कुठे तुम्ही धावपळ करणार ना सगळ्या गोष्टीसाठी. सो हा आजचा व्लॉग इथेच मी संपवते आहे. तुम्ही माझे हम्पीचे व्लॉग्स बघायला पूर्ण, जसं किती बजेट झाला हम्पीचा, कशी प्लॅन केली, आम्ही तिथे काय काय पाहिलं, हे सगळे व्लॉगची सिरीज मी घेऊन येणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि येस, जर ह्या सगळ्या टिप्स जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील, म्हणजे तुम्हाला असं आयडिया आली असेल की अरे वा हे खूप बरं आहे, म्हणजे हे छान पद्धतीने असं ऑर्गनाईज होतं आहे आणि छान पद्धतीने आपण असं आपली ट्रिप प्रीपोन असं आपण मॅनेज करू शकतो, तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. सो सी यू फॉर टुडे. भेटत राहूया आपल्या या यूट्यूबच्या चॅनलमध्ये.